सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामधील शिपूर इथं खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनसुराज्य शक्ती केसरी बैलगाडी शर्यतीत रोमांचक चुरस पाहायला मिळाली। समित कदम मित्र मंडळाच्या वतीनं झालेल्या या स्पर्धेत सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर तसंच कर्नाटकातील तब्बल 112 बैलगाडी चालकांनी सहभाग घेतला। शिपूरच्या माळरानावर हजारो शर्यतप्रेमींनी गर्दी करत प्रत्येक फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम शर्यतीत बाळू हजारे यांच्या सुलतान आणि संभाजी गाडगीळ यांच्या आरएक्स बैजा या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावत जनसुराज्य शक्ती केसरी किताबासह 2 लाख रुपयांचं रोख पारितोषिक जिंकलं। विजेत्यांचा सन्मान जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार अशोक माने आणि प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते करण्यात आला। शर्यतीनं उपस्थित बैलगाडी प्रेमींना अक्षरशः खेळवून ठेवत यात्रेची रंगत आणखीन वाढवली। जनसुराज्याचे अध्यक्ष आणि माझे सहकारी समित कदम यांना अभिष्ट चिंतन देत असताना खरं तर हे अभिष्ट चिंतन सर्वसामान्यांच्या हृदयातनं निर्माण व्हावं, सर्वसामान्यांच्यासाठी स्वराज्याचा संकल्प पूर्ण करणारं ठरावं आणि यासाठी म्हणून खरं तर लोकभावना ज्या बैलगाडा शर्यतींच्यामध्ये गुंतलेली आहे अशी एक दैदिप्यमान अशी स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जावी आणि लाखो या बैलगाडा शर्यतीतल्या शौकीनांना एकत्र करावं आणि सगळ्यांच्या उत्साहात हा वाढदिवस संपन्न करावा अशा संकल्पनेतून खरं तर जनसुराज्य केसरी अशी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली। मला अतिशय आनंद होतो आहे की प्रचंड मोठा प्रतिसाद आज सगळ्या लोकांनी या स्पर्धेला त्या ठिकाणी दिला आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात आज ही स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आज जनसुराज्य शक्ती केसरी या बैलगाडीच्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा आज या ठिकाणी आम्ही या शिपूरच्या आणि मैदानावरती त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत। एक अतिशय चांगल्या पद्धतीचं 112 गाड्यांचा त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळाला। एक अतिशय चांगल्या आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा झाल्या। सर्व स्पर्धकांनी उत्साहानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं चुरशीनं त्या ठिकाणी आज या स्पर्धा केल्या आणि खूप चांगल्या पद्धतीचं आज हे बघून लोकांच्या ह्या डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या स्पर्धा झाल्या। आमचे नेते, पक्षाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आमदार विनय कोरे सावकर साहेब, आमचे दुसरे आमदार अशोकराव माने बापू या दोघांनी आज या स्पर्धांना उपस्थितीत लावून एक अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा उत्साह वाढवला आहे यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये जनसुराज्य शक्ती या अनेक अशा स्पर्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धती करायचा प्रयत्न करणार आहे। आज आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मिळून एक अतिशय चांगली घोषणा केली की पुढच्या स्पर्धेमध्ये थार हे बक्षीस असणार आहे। त्याचबरोबर आता 12 तारखेला कवठेमंकाळ इथे पुन्हा आज बैलगाडी स्पर्धा ठेवायचं नियोजन आज सगळ्यांनी केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा स्पर्धा आज पार पडताना दिसत आहेत।